मी प्रताप किसनराव राठोड गेली 20 वर्षापासून उमरगा तालुका मध्ये क्रीडा क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल एकमत परिवाराकडून मला पुरस्काराची हे केल्याबद्दल पहिल्यांदा अभिनंदन। गेली 20 वर्षापासून उमरगा तालुक्यात जुडो, आर्चरी, स्केटिंग, योगा, रोलबॉल, आईस हॉकी ह्या क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल एकमत वृत्तपत्राकडून मला पुरस्कार दिल्याबद्दल धन्यवाद। नमस्कार, मी श्रीमती वर्षा कमलाकर चौधरी सध्या मारडी शाळेत सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे। तर विद्यार्थ्यांना हे डिजिटल युगाचं ज्ञान मिळावं म्हणून मी जेव्हा लोहाऱ्यात होते तेव्हा डिजिटल वर्ग केलेला आहे। त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेळोवेळी जेणेकरून त्यांना पुस्तकातून जे भेटणार नाही ते त्यांना त्या TV वरती दाखवून त्यांचं ज्ञान सखोल केलेलं आहे। आणि जेव्हा मारडी शाळेमध्ये आले त्यावेळेस पण शाळेमध्ये विविध उपक्रमामधून विद्यार्थ्यांची प्रगती कशी होईल याचा विचार करून, तसेच विद्यार्थ्यांची मानसिकता सुधारवण्यासाठी शाळेला रंगरंगोटी करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करणे, त्यातून विद्यार्थी चांगला घडत जावा, त्यामागे हाच हेतू होता। आणि तसं मी ते करत गेले आणि ह्या माझ्या सगळ्या शैक्षणिक कार्यातील चांगलं कार्य केलेलं एकमत वर्तमानपत्रांनी या सगळ्या माझ्या चांगल्या कार्याची दखल घेतली। त्यामुळं मी एकमत परिवाराचे खूप खूप मनापासून आभार मानते। धन्यवाद। माझं नाव बाबुराव पिराजी माळी, मी राहणारा जिवळी, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव। त्या अगोदर लोहारा हायस्कूल या ठिकाणी शिक्षक म्हणून मी काम केलेलं आहे। त्यानंतर पुणे, मुंबई शिक्षणाधिकारी म्हणून काम केलं आहे। सेवानिवृत्तीनंतर हायस्कूल लोहाऱ्याच्या विद्यार्थ्यांना घेऊन संपन्न केला होता आणि त्यांना घेऊनच पुन्हा विद्या विकास प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापन केली। या संस्थेमार्फत अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांना मदत केलेली आहे। अनेक ज्या अनाथ विद्यार्थी आहेत त्यांनाही दत्तक घेऊन त्यांना शिक्षणासाठी स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे आणि काही लोकांना आता नोकऱ्याही लागलेल्या आहेत। या सगळ्या कामाची नोंद घेऊन एकमतने मला जो या ठिकाणी पुरस्कार जाहीर केला आहे आणि आज तो पुरस्कार दिला जातो आहे, त्याबद्दल मी एकमतचे मनपूर्वक आभार मानतो। सर्वांना माझा नमस्कार। माझं नाव आहे शीतल रवींद्र रणखाम, राहणार तोरंबा, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव। एकमत म्हणजे सर्वांना म्हणजे एकमत टीमला म्हणजे मनपूर्वक माझे आभार व्यक्त करते मी, कारण माझी तुम्ही निवड केलेली आहे। आणि मी 2013 पासून महिलांमध्ये सक्षमीकरणामध्ये म्हणजे मी काम करत आहे। त्याच्यामध्ये महिलांना शाश्वत उपजीविका विषयी त्यांचं प्रशिक्षण देणे, त्यांना नवीन नवीन व्यवसाय उपलब्ध करून देणे, त्यांचे कर्जाचे प्रस्ताव मंजूर करून देणे, त्यांना बँकेतून कर्ज वगैरे मंजूर करून देणे, अशा प्रकारे मी त्यांचं काम केलेलं आहे। आणि तसंच त्याच पद्धतीनं त्यांना पुन्हा बाजारपेठेमध्ये पण आपण म्हणजे त्यांचा माल पोहोचवणे, अशा पद्धतीनं आमचं काम चालू आहे। त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांसोबत म्हणजे महिलांसाठी आम्ही कंपनीज पण तयार केलेली आहे। त्याच्यामध्ये पण आपण म्हणजे भविष्यामध्ये आता महिलांना आम्ही काम करण्याची संधी आणि रोजगार मिळवून देणार आहेत। आणि कोरोनाच्या काळामध्ये पण आम्ही महिलांना म्हणजे घरामध्ये मास्क वगैरे असं म्हणजे ह्याला रुग्णालयाला वगैरे काम देण्याचे आम्ही काम केले होते। मी रणजित माने गायकवाड, राहणार सरमकुंडी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव। प्रथमतः माझं एकमत परिवाराने माझ्या कार्याची दखल घेऊन माझा सन्मान केलेला आहे, त्याबद्दल मी आपल्या एकमत परिवाराचे खूप खूप धन्यवाद मानतो। आणि माझे
2010 सालापासून मी माझा सुरुवातीला शेती व्यवसाय होता. नंतर मी सामाजिक कार्यात काम करायला सुरुवात केली व आरोग्य शिबिरं असतील, नंतर तुमचे शैक्षणिक साहित्य वाटप असेल, शेतीवरले विषय असतील, कृषी मेळावे असतील, यानंतर मी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्याला चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध वाशी तालुक्यात करून दिल्यामुळे माझी आपल्या एकमत परिवाराने सत्कार आपला सन्मान ठेवलेला आहे. त्याबद्दल मी आमच्या वाशी तालुक्याच्या त्याने आपले खूप खूप धन्यवाद मानतो. मी शेखर रावसाहेब पाटील, राहणार लोहारा खुर्द, माजी सरपंच लोहारा खुर्द तथा कैलासवासी गयाबाई रावसाहेब पाटील सेवाभावी सामाजिक संस्थेचा अध्यक्ष आहे. गेले जवळपास 2000 साली मी सरपंच झालो. त्या अगोदर 1996 पासून कामाची सुरुवात केली आणि सतत लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम करत गेलो. पद, प्रतिष्ठा, पैसा याचा लोभ न करता वेळ पडल्यास पद त्याग करून सुद्धा समाजाचं सेवा करणे ही सेवाभावी वृत्तीनं प्रत्येक माणसाला नशा असते. कुणाला कोणतं व्यसन आहे, कुणाला कोणतं व्यसन आहे, परंतु मला एक सामाजिक कार्य करण्याची एक नशा आहे. त्या माध्यमातून माझ्या संस्थेच्या वतीनं व गेल्या जवळपास 26 वर्षाच्या ग्रामपंचायतच्या कालावधीच्या गावकऱ्यांनी दिलेला जो मला सन्मान आहे, कारण आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये 5 दशकं झाले, 5 निवडणुका झाल्या, पण 5 पंचवार्षिकमध्ये सतत माझ्या ग्रामपंचायतमध्ये मी प्रथमतः स्वतः सरपंच झालो. त्यानंतर काशीनाथ कांबळे म्हणून सरपंच होते SCचे, त्यांना केलं व त्यानंतर माझी पत्नीला सुद्धा गावानं सरपंच बिनविरोध केलं. त्यामुळं समाजाचा आपण कुठंतरी देणं लागतो, म्हणून सामाजिक कार्यामध्ये मतदार नोंदणी असो किंवा वृद्धांचं ज्येष्ठांचं ज्या पगारीचं काम असो किंवा परवाच मी शिबिर घेतले नेत्र तपासणी शिबिर संस्थेच्या माध्यमातून, असे विविध शासकीय योजना असो किंवा तालुका लेवलला काम करत असल्यामुळं तालुक्याच्या समस्या परवाच आंदोलन केले आपण तालुक्याच्या ह्याच्याबद्दल व अशा विविध तालुका लेवल व गाव लेवलच्या समस्या सतत मांडत असल्यामुळं माझ्या कार्याची दखल घेऊन एकमत परिवाराने या ठिकाणी माझ्या कार्याची दखल घेऊन जो माझा सन्मान या ठिकाणी केला, त्याबद्दल एकमत परिवाराचे मी माझ्या मनापासून माझ्या पाटील कुटुंबाच्या वतीनं, लोहारा खुर्द गावच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं मी आभार मानतो. जय. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2019 रोजी शिवकन्यादान प्रतिष्ठान दहिफळची स्थापना करण्यात आली. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही दहिफळ गावातील सर्व समाजातील 18 वर्ष पूर्ण असलेल्या मुलींच्या विवाहाप्रसंगी त्या मुलीच्या वडिलांना 11,000 रुपयाची मदत करतो. आतापर्यंत आम्ही दहिफळ गावातील 88 वधूपिता यांना 11,000 रुपयाची मदत केलेली आहे. त्या मोबदल्यात आम्ही त्या मुलीच्या आईवडिलाकडून एक सामाजिक उपक्रम राबवून घेतो. तो म्हणजे त्यांनी एक झाड लावायचं आणि त्याचा फोटो शिवकन्यादान प्रतिष्ठानच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचा. त्यानंतर त्यांचा 11,000 रुपयाचा चेक वाटला जातो. आमच्या या कार्याची दखल घेऊन दैनिक एकमतने जे कौतुकाची थाप शिवकन्यादान प्रतिष्ठानच्या पाठीवर मारली आहे, त्याबद्दल दैनिक एकमतचे शिवकन्यादान प्रतिष्ठानच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी बाळकृष्ण व्यंकटराव तांबारे, अध्यक्ष कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित कळंब. या पतसंस्थेचा मी गेल्या 21 वर्षापासून अध्यक्ष आहे आणि या कार्यकालामध्ये माझ्या पतसंस्थेची प्रगती आणि सभासदांच्या गरजा भागवण्याबाबत पतसंस्थेनं योगदान दिलेलं आहे. धाराशिव जिल्ह्यामध्येच नाही तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये कमी व्याजदरानं कर्ज देणारी ही पतसंस्था असून जवळपास 100 कोटीची उलाढाल असलेली ही पतसंस्था आहे. एखादा सभासद जर मृत्युमुखी पडला तर त्याचं संपूर्ण कर्ज माफ करून त्याला बेबाकी प्रमाणपत्र देणारी ही पतसंस्था आहे. त्याच पद्धतीनं सभासदांच्या मुलीचा लग्नामध्ये आम्ही 11,000 रुपये कन्यादान देतो. या सर्व आमच्या कार्याची दखल घेऊन एकमत परिवारानं आज आमचा गौरव करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याबद्दल एकमत परिवार व सर्व मंडळीचं या पतसंस्थेच्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. मी प्रताप किसनराव राठोड. गेली 20 वर्षापासून क्रीडा क्षेत्रात
उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल एकमतचा आभार मानतो. आत्तापर्यंत 20 वर्षात बरेच 5 ते 10 हजार मुलींना प्रशिक्षण देऊन 20 वर्षापासून समर व्हॅकेशन, समर कॅम्प ह्या माध्यमातून बरेच मुलांना आपण पोलीस भरती, मिलिटरी भरती इतर कामामध्ये मुलांना प्रोत्साहन दिलेलं आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये राज्यस्तरीय, नॅशनल, इंटरनॅशनलपर्यंत आपल्या उमरगा तालुक्यातील मुलं मजल मारलेली आहेत. या कामाची दखल घेऊन एकमत परिवाराने आमचे सन्मान केल्याबद्दल हार्दिक स्वागत, अभिनंदन. असेल तर आपल्याला काही ज्या उणिवा आहेत समाजातल्या त्या दूर करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्राकर्षाने वेश्या व्यवसायाच्या माध्यमातून महिलांचं होणारं शोषण आणि त्यांच्या अस्मितेचा प्रश्नही ज्वलंत आहे. त्याचबरोबर सांप्रदायिकतेच्या माध्यमातून राजकारणाचा जो काय म्हणायचं राजकारण आपल्याला समोर यायला लागले, त्याच्यावर देखील चिंतन होऊन खऱ्या अर्थाने आपल्याला लोकतांत्रिक समता, बंधुत्व आणि न्याय हा 4 सूत्रीचा अनुसरण करून आपल्याला आर्थिक महासत्ता कसं होता येईल ह्याच्यासाठी आपण प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. या कामाची दखल घेऊन एकमत पुरोगामी एकमत ह्या वृत्तपत्राने मला सन्मानित केलं. हे खूप अभिनंदनीय आहे आणि खूप कार्यशील बाब आहे असं मला वाटतं. मी दस्तगीर करीम मुजावर, सेवानिवृत्त नेत्रचिकित्सा अधिकारी, ग्रामीण रुग्णालय लोहारा, जिल्हा धाराशिव येथून मागील 30 जून रोजी माझ्या ह्या दैनिक एकमत परिवाराने माझा सन्मान केला आणि ह्या सन्मानाबद्दल आणि मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. माझी दखल घेतली ह्या आजच्या क्षणी मला अभिमानास्पद वाटलं. मी त्यांना धन्यवाद देतो आणि या परिवाराची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू. मी विनयराज विश्वासराव देशमुख. मी सामान्य शेतकरी घरातील असून सुद्धा मला एकमत परिवारानं जो मला सन्मान दिला त्याबद्दल मी एकमत परिवाराचे खूप 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 आभारी आहे. माझी मुलगी गौरी राजेश शिंदे, मी तिचा वडील या नात्याने इथं सन्मान स्वीकारण्यासाठी हजर झालेलो आहे. माझे मित्र श्री हंगरगे सर यांनी माझ्या मुलीचं यथोचित सन्मान करण्यासाठी एकमत वृत्तपत्राकडे योग्य ती माहिती तिचे 5वी वर्गापासून दिलेली होती आणि तिचा जे शासनानं जे शिवछत्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याचा परत एकदा एकमत परिवारातर्फे सन्मान करत येत आहे. त्याच्याबद्दल मी एकमत परिवाराचे ऋण व्यक्त करतो आणि योग्य तो सन्मान दिल्याबद्दल समाजातल्या व्यक्तीचं, इतर क्षेत्रातल्या सुद्धा व्यक्तीचं एकमतने खरंच कुठेतरी त्या कार्याची पोचपावती दिलेली ही दिसून येते. त्याबद्दल मी शतश आभार मानतो एकमत परिवाराचे. मी कल्पना दामोदर सूर्यवंशी, राहणार वाशी, जिल्हा परिषद इंदापूर येथे मी सध्या कार्यरत आहे. माझी 21 वर्ष सेवा पूर्ण झालेली आहे आणि एकमत पेपरने जो हा मला सन्मान दिला त्याबद्दल मी एकमत पेपरची खूप आभारी आहे आणि इथून पुढं आणखी जास्त प्रेरणा घेऊन चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. नमस्कार, मी मुश्ताक इसाक तांबोळी, अंडा व्यापारी. छोटासा व्यापार सुरुवातीला चालू केला आणि आज दूरपर्यंत पोहोचवला आहे आणि याची दखल एकमत पेपरने घेतली आणि मला सन्मानासाठी बोलवलं, याचे मी आभार मानतो. मी शम्स एज्युकेशन संस्थेचा सचिव शेख लईक अहमद सरकार. आमच्या संस्थेची एकमत पेपरवाल्याने निवड केली आणि आमचा सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे आणि त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या वर्धमान दिवसासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे नाव प्रीती रविशंकर बारसकर. माझ्या पतीचे नाव रविशंकर रुद्राप्पा बारसकर. ते मुळात एक चित्रकार आहेत. आज त्यांचा सन्मान आहे, याबद्दल धन्यवाद.
मी विक्रम माणिकराव पाटील. आज एकमत वर्तमानपत्राच्या वतीनं या ठिकाणी माझा सन्मान आयोजित केलेला आहे. मी गेली 27 वर्षे शिक्षण, सहकार, विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे. याची दखल घेऊन एकमत परिवाराने आज माझा या ठिकाणी सन्मान आयोजित केलेला आहे. त्यानिमित्त त्यांनी मला निमंत्रित केले. नमस्कार, मी जकीपुरवाडी सरपंच अमर सूर्यवंशी बोलतोय. गेल्या 5 वर्षापासून गावामध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी आम्ही करत आलेलो आहोत आणि एकमतच्या माध्यमातून जी कामं गावामध्ये आजतागायत आम्ही केलेली आहेत त्या कामाला प्रसिद्धी देणं, त्या कामाला वाव देणं आणि ती माहिती एकमतच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी प्रसारित करणं, याच्यामुळं गावाला आदर्श बनवण्यासाठी आणि गावामध्ये विविध योजना, नाविन्यपूर्ण योजना आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यासाठी एकमतचा खूप मोठा हातभार मला या ठिकाणी लाभलेला आहे. आणि एक ग्रामीण भागातून एका युवकाला परत एकदा या ठिकाणी सन्मानित करण्याची संधी एकमतच्या माध्यमातून या ठिकाणी मला प्राप्त झाली. त्याबद्दल एकमतचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव संतोष शेखनाथ वरळे. मी भूम या शहरातून बिलॉंग करतो. 21 जुलै 2000 साली मी भूम शहरामध्ये हायनपुटे कॉम्प्युटर एज्युकेशनची स्थापना केली. आजवर आमच्या संस्थेतून 10,000+ विद्यार्थी MSCITच्या माध्यमातून संगणक साक्षर करण्यात आमच्या संस्थेचा खूप मोठा वाटा झालेला आहे. परंतु एकमतनं जी माझी दखल घेतली ती या कामासाठी की जे ऑनलाईन काउन्सिलिंगचं काम करतोय. पॉलिटेक्निक, ITI पासून डॉक्टर, मेडिकल इंजिनियर या बाबतीमध्ये आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना लातूर, पुण्यासारख्या ठिकाणी काउन्सिलिंगला 10-20 हजार रुपये देऊन जावं लागत होते. पण त्यापेक्षा आम्ही भूम शहरामध्ये आमच्या हायनपुटे या संस्थेच्या माध्यमातून नाममात्र शुल्कामध्ये सगळ्यांना डॉक्टरकीची आणि इंजिनिअरिंगची पूर्ण प्रोसेस, पॉलिटेक्निकची पूर्ण प्रोसेस समजून सांगून काउन्सिलिंगचं पूर्ण कार्य करून दरवर्षी 25 ते 30, 40 डॉक्टर आणि 50-60 चांगल्या प्रकारचे इंजिनियर, पॉलिटेक्निक असतील, IT असेल, नव्हे तर ज्या लोकांना खरोखर गरज असते चांगल्या प्रकारचं कॉलेज निवडण्याची, आणि मग आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांना ही सुविधा उपलब्ध होत होती. धाराशिव जिल्ह्यातून, पूर्ण तालुक्यातून आमच्या भूममध्ये या कामासाठी ग्रामीण भागातले पालक आमच्याकडे येतात आणि एक खूप चांगल्या प्रकारचं कार्य आमच्या संस्थेतून ग्रामीण भागातल्या मुलांना होतंय. म्हणून करता एकमतनं या कार्याची दखल घेऊन आम्हाला या ठिकाणी त्यांच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त सन्मानित केलं. त्याबद्दल एकमत परिवार आणि आमचे जे गौशिक बाई आहेत यांचे देखील आम्ही खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुमित सुरेश आहिरे, विजया गायकवाड यांचा मुलगा आहे. वाशी नगरपंचायतच्या नगराध्यक्ष आहेत त्या, आणि त्यांनी वाशी शहरासाठी उत्तम कामगिरी केल्याबद्दल एकमततर्फे त्यांचा सत्कार ठेवण्यात आला आहे. त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, माझं नाव मनीषा राजेंद्र चौधरी, राहणार लाखनगाव, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. सध्या मी माझे माहेर असलेल्या भूम तालुक्या इथे राहते. तिथे माझे सामाजिक कार्य 12 वर्षापासून चालू आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांना, एकल महिला असतात, त्या महिलांना पती गेल्याच्या नंतर जे काही समाजासोबत जो काही सामना करावा लागतो त्यांच्या संघर्षासाठी, त्याच्यासाठी माझं जे 12 वर्षापासूनचं काम चालू आहे, ह्या सामाजिक कार्याची दखल एकमतने घेतली आणि त्यासाठी माझी निवड केली. त्यासाठी मी एकमतचे आभार मानते. नमस्कार. नमस्कार, मी काळे बापू प्रभाकर, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्रशाला सावरगाव, तालुका तुळजापूर या ठिकाणी कार्यरत आहे. आणि माझ्या जीवन प्रवासाबद्दल या सर्व गोष्टीची दखल घेऊन पुरोगामी विचाराचे दैनिक एकमत याच्या 35व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मला सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल मी दैनिक एकमत, पत्रकार, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक अभिमान काका हंगरकर या सर्वांचे त्या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि दैनिक एकमतच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. माझं नाव अनिल नाना शेळके, राहणार भूम येथे रहिवासी असून मी भूममध्ये MIDCमध्ये सॉर्टेज पॅन्ट आणि क्लिनिंग पॅन्ट चालू केल्यामुळे आमच्या भूममधील शेतकऱ्यांना भावाला योग्य भाव येत आहे. त्यामुळे सगळे समाधानी आहेत आणि याच कार्याची दखल घेऊन दैनिक एकमतने घेऊन मला सत्कारासाठी निमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहे. मी महेश मारुद्र खोले, पारा, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. माझी सामाजिक कामाची दैनिक एकमतने दखल घेतली आणि
दैनिक एकमतच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित केला आहे. त्याबद्दल मी दैनिक एकमतचा अत्यंत आभारी आहे. माझं नाव सुशील कुमार माझ्यापद दरेगडे, राहणार उमरगा. मी माझं बांधकाम क्षेत्रातील केलेल्या कामाबद्दल एकमत परिवाराने जे पुरस्कार दिला त्याच्याबद्दल धन्यवाद आणि एकमतच्या वर्धापन दिनाबद्दल खूप खूप शुभेच्छा. माझं नाव अनिल चांगदेव आहिरे, नायब तहसीलदार लोहारा. मी शासकीय सेवेमध्ये तलाठी या पदापासून सुरुवात केलेली आहे. आज रोजी मी नायब तहसीलदार म्हणून लोहारा येथे कार्यरत आहे. तलाठी असताना किंवा मंडळाधिकारी असताना आणि आज रोजी नायब तहसीलदार असताना सर्वसामान्याच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्या परिपूर्ण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि या माझ्या ज्या कार्याची दखल घेऊन एकमतने मला जो पुरस्कार दिलेला आहे त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. मी महादेव बिराजदार. मी स्वामी ट्रॉलचा मालक आणि MB रिसॉर्टचा मालक आहे. या कामाची दखल घेऊन या एकमतनं माझा सत्कार केल्यामुळे त्यांचा धन्यवाद. मी अमोल शिवाजीराव जाधव. मी सामाजिक कार्यात म्हणजे पूर परिस्थिती असेल किंवा शाळेसाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, या सामाजिक कार्याची दखल घेऊन दैनिक एकमतनं जो पुरस्कार जाहीर केला त्याबद्दल मी दैनिक परिवाराचे आभार मानतो. नमस्कार. मी मागील 7 वर्षापासून आपल्या धाराशिव शहरामध्ये आमचं हॉस्पिटल चालू आहे आणि अत्याधुनिक सेवा पुरवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि आमच्या सेवेची दखल घेऊन एकमतचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. मी महेंद्र निर्मला दिगंबरराव कावरे, तुळजापूर नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 2 येथे सहशिक्षक आहे. युवा स्पंदन सामाजिक संस्थेचा अध्यक्ष, डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीचा संचालक. आज या ठिकाणी दैनिक एकमतच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींचा उचित गौरव करून खऱ्या अर्थाने त्या कार्याला प्रेरणा आणि चालना देण्याचं काम दैनिक एकमतच्या माध्यमातून 35व्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून होत आहे. खरं तर समाजामध्ये काम करत असताना कुणीतरी आपली दखल घेतं आणि दखल घेऊन आपला गौरव करतं. हा गौरव केवळ माझा नसून हा समाजातील प्रत्येक घटकांचा आहे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये आम्ही कार्य करतो, विशेष करून रक्तदाते जेवढे तुळजापूर शहरातले असतील, धाराशिव जिल्ह्यात, हा त्यांचा गौरव आहे. खास करून दैनिक एकमतचं अभिनंदन यासाठी की आपण जे प्रत्येक तालुक्यातून असतील किंवा जिल्ह्यातून आपण जे निवडक प्रतिनिधी म्हणून विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव करत आहेत. हा गौरव होत असताना प्रत्येक क्षेत्राला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल, चालना मिळेल आणि नवतरुणांना एक प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि प्रतिवर्षी हा पुरस्कार घेऊन जात असताना एक जबाबदारी म्हणून आम्ही स्वीकारू. आज खऱ्या अर्थानं हा पुरस्कार तुम्ही आम्हाला देत असताना, घेत असताना आमच्यावर एक समाजाचं ओझं आणखीन वाढलेलं आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्याचं सामर्थ्य आमच्यात प्राप्त होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ज्या अपेक्षेनं तुम्ही आमचा गौरव केलाय त्या अपेक्षा निश्चितपणानं पूर्ण केल्या जातील अशी अपेक्षा मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. माझे नाव उज्ज्वल आनंद पाटील. आज मी एकमत परिवाराचे खूप खूप आभार आहे. ज्यांच्यामुळे मला समाजकार्य करण्याची आवड लागली ते आज म्हणजे विलासराव देशमुख साहेबांमुळे मला समाजकार्य करण्याची आवड लागलेली आहे. कारण माझं माहेर हे लातूर असल्यामुळे मी अगोदर देशमुख साहेबांचं काम केलेलं आहे. त्यानंतर माझं लग्न झाल्यामुळे मी वाशी तालुक्यातून सर्व महिलांसाठी शासकीय योजनेचा लाभ मी त्यांच्यापर्यंत मिळवून देते आणि सतत मला वाशी तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून मुंजावर साहेब यांचं सतत मला मार्गदर्शन लाभतंय. मी खूप खूप एकमत परिवाराचे आभारी आहे. नमस्कार. मी जालिंद्र श्रावण कोकणे, लोहारा नगरपंचायत सदस्य. माझी दखल एकमतने घेतली त्याबद्दल एकमतचा खूप खूप धन्यवाद. माझे कार्य सामाजिक कार्यात खूप कामं केलेले आहेत. गरिबांचे लग्न, मुलींसाठी शिक्षणासाठी मदत केलेली आहे. अनेक कार्यामध्ये माझं कार्य चांगलं. हिंदू मुस्लिम समाज बांधवांमध्ये पण एकोप्यासाठी खूप प्रयत्न आणि माझे जास्तीत जास्त मित्र सगळ्या प्रकारचे आहेत. सगळ्या मित्रांमध्ये मी कार्यरत आहे आणि आज नगरसेवक असल्यामुळे बऱ्याच गोष्टींना माझं प्राधान्य असतं. अगदी कोणतेही काम कोणीही सांगू दे त्यासाठी तत्परतेने
सहकार्य करत असतो. धन्यवाद. नमस्कार, मी विजयकुमार रुक्मिणी गुरुनाथ देशमाने, राहणार मुरुम, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. दैनिक एकमत 35व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या, अनेक काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं सन्मानाचा सोहळा वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी केला जातो आहे. शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि इतर सर्व लघुउद्योग असतील, सर्वांचंच त्या ठिकाणी काम केलं जातं. मी शिक्षण क्षेत्रात गेल्या 26 वर्षापासून काम करतो आहे. सध्या मी जिल्हा परिषद प्रशाला मुलांची, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव येथे मुख्याध्यापक म्हणून काम करतो आहे. मागील काळामध्ये प्रथमतः शिक्षण सेवक योजनेपासून जी सुरुवात झालेली माझी सेवा आज अखंडितपणे मुख्याध्यापक पदापर्यंत पोहोचलेली आहे. जिल्हा परिषद प्रशाला मुरुम एक ग्रामीण भागातील एक जिल्हा परिषद शाळा असून गेल्या 25 वर्षापूर्वी ती शाळा पूर्णतः बंद पडलेली होती आणि बंद पडलेल्या शाळेमध्ये गेल्या 20 वर्षापासून मी काम करत आहे. मी माझे सहकारी मुरुममधील सर्व सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षणप्रेमी नागरिक यांच्या सहकार्यातून आमची शाळा पूर्वपदावर आलेली आहे. आज रोजी 270 असा आपल्या शाळेची पट आहे आणि या शाळेमध्ये मुरुम आणि मुरुम परिसरातील जवळपास 15 ते 16 खेडे, तांडे, वाडे, वस्त्या या ठिकाणाहून विद्यार्थी ये जा करतात. शैक्षणिक क्रांती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये महात्मा फुले, ज्योतिबा फुले आणि अनेक शिक्षणप्रेमी नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी, समाजसुधारकांनी स्वीकारले आणि त्याचंच फलित म्हणून आज स्वातंत्र्यानंतरसुद्धा जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून आम्ही कार्य करतोय. जिल्हा परिषद प्रशाला मुरुम या शाळेमध्ये सर्वांचं खूप मोठं सहकार्य आहे आणि सर्वांच्या सहकार्यातून निजामकालीन असलेली माझी 1938ची शाळा ही आज मोठ्या थाटात उभी आहे. या शाळेसाठी खूप लोकांचं सहकार्य आहे. याचीच दखल घेऊन मुरुम शहरातील आमचे पत्रकार बांधव आदरणीय रफिक पटेल साहेबांनी या पुरस्कारासाठी एक नामनिर्देशन केलं आणि रफिक पटेल साहेबांच्या या नामनिर्देशनामुळं वर्धापन दिनादिवशी माझा लेख दैनिक एकमत या विशेषांकामध्ये, वर्धापन दिनाच्या विशेषांकामध्ये त्या ठिकाणी छापून आला. खूप आनंद वाटला आणि आमच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करीत असताना आम्हाला जो सामाजिक क्षेत्रातून मदत होतोय त्याचप्रमाणे पत्रकार बांधवांचं सुद्धा माझी शाळा उभी करण्यामध्ये खूप मोठे योगदान आहे. त्याबद्दल मी दैनिक एकमतचं शैक्षणिक क्षेत्रातून जे आम्हाला संधी दिलात आणि आमच्या शिक्षकांना, शिक्षण विभागाला किंवा शैक्षणिक काम करणाऱ्या शिक्षणप्रेमी नागरिकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना तुम्ही जे बळ दिलात त्या बळासाठी मी धन्यवाद व्यक्त करतोय. दैनिक एकमतच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त आजचा हा जो पुरस्कार मला मिळाला, सन्मान मिळाला, त्याबद्दल मी अखंड आयुष्यभर ऋणी राहीन आणि दैनिक एकमतचं आणि परिवाराचं जे अखंडपणे काम चालू आहे, जे सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल आणि इतर राजकीय असेल, याच्यामध्ये दैनिक एकमतनं खूप मोठा पुढाकार घेतला. त्याबद्दल मी दैनिक एकमत परिवाराचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. भविष्य काळामध्ये सुद्धा जिल्हा परिषद शाळा आणि इतर शाळासुद्धा जे शिक्षणाच्या माध्यमातूनच परिवर्तन होऊ शकतं, अशा या शाळेच्या विद्यार्थ्यासाठी, पालकासाठी सर्व या दैनिक एकमत किंवा इतर माध्यमातून असं सहकार्य पुढील काळात सुद्धा मिळू द्या. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मुख्याध्यापक गोगरे गुणवंत विभीषण, खाजा नसरुद्दीन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शिराडोन या ठिकाणी गेले 2.5 वर्ष झालं मुख्याध्यापक आणि प्राचार्य पदावर काम करत आहे. हे काम करत असताना मी कार्यात विद्यार्थ्यासाठी
जवळपास शासनानं, जिल्हा परिषदेनं, युवक कार्यालयानं जेवढे उपक्रम शाळेमध्ये राबवण्यात असेल, शिष्यवृत्ती असेल, नवोदय असेल, या विविध स्पर्धा परीक्षेचे उपक्रम राबवून माझ्या शाळेमध्ये जवळपास NMSचा विद्यार्थी काही 5 विद्यार्थी पात्र झाले, शिष्यवृत्तीचे 9 विद्यार्थी मी पात्र केले आणि नवोदयचा माझा विद्यार्थी एका मार्कानं मागं पडलेला आहे. परंतु ती उणीव यावर्षी आम्ही भरून काढल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर मी माझ्या कार्यकालामध्ये माझ्या विद्यार्थ्यासाठी स्वच्छ पिण्याचे पाणी फिल्टर ॲरो प्लॅन्ट बसून मी माझ्या विद्यार्थ्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी मी माझ्या विद्यार्थ्यासाठी मोफत गणवेशाचं वाटप करत आहे आणि हे गणवेशाचं वाटप जिल्हा परिषद शाळेमध्ये 1ली ते 8वीपर्यंत केलं जातं. पण मी माझ्या खाजा नसरुद्दीन माध्यमिक विद्यालयात 1ली ते 10वीपर्यंत मोफत गणवेशाचं वाटप केलेलं आहे. त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे आणि या शैक्षणिक गुणवत्तेशिवाय परिवर्तन होणार नाही याची मला सुद्धा जाणीव झालेली आहे. आणि या उपक्रमामुळंच मला या एकमत परिवारानं 35व्या वर्धापन दिनानिमित्त माझा जो गौरव केला आहे त्यामुळं मला आणखीन शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळालेली आहे. एवढं बोलून मी एकमत परिवाराचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, रामकृष्ण हरी. माझं नाव नितीन बलवी माळी. शिराडोन येथे 2 शर्टपासून सुरुवात झाली आणि तिथून मी व्यवसायात निघालो आणि व्यवसायात करीत असताना थोडा वाढवत चांगल्या पद्धतीचा व्यवसाय झाला आणि त्याबद्दल एकमत परिवाराने माझी दखल घेऊन माझा सन्मान केला. धन्यवाद. मी देवीदास पाठक, जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष या नात्यानं दैनिक एकमतच्या वर्धापन दिनानिमित्त व एकमतच्या सर्व वाचकांना आणि सर्व या नवीन यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. दैनिक एकमतच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यात अनेक कार्यक्रम, उपक्रम आणि बातम्यांच्या मधून अनेकांना न्याय देण्याचं काम प्रामाणिकपणे होत आहे. दैनिक एकमतच्या माध्यमातून धाराशिव या आकांक्षित जिल्ह्यात विकासाच्या अनेक योजना, अनेक उपक्रमांना दैनिक एकमतच्या माध्यमातून प्रसिद्धी दिल्यामुळं अनेक विषय मार्गी लागत आहेत. विकसित धाराशिवचं एक नवीन रूप आणि नवीन स्वरूप पालटण्यामध्ये दैनिक एकमतचा मोठा वाटा आहे आणि दैनिक एकमतच्या आजवरच्या सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय अनेक वेळा धाराशिवकरांना आलेला आहे आणि या एक वर्धापन दिनानिमित्त आज होत असलेले हे सत्कार आणि त्या निमित्तानं समाजातल्या चांगुल शक्तीचा आणि सज्जन शक्तीचा सत्कार आणि चांगुलपणाला प्रोत्साहन देण्याचं काम दैनिक एकमतच्या माध्यमातून वेळोवेळी जे होत आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज होत असलेला सत्कार, या सत्कार मूर्तींना देखील मी या निमित्तानं शुभेच्छा देतो. दैनिक एकमतची ही वाटचाल अशीच होत राहो यासाठी पुनश्च एक बार माझ्या हार्दिक शुभेच्छा. आज एकमतच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम आपणा सर्वांना शुभेच्छा. एकमत हा शासकीय जाहिरात यादीवरचा पेपर ब वर्गातला असल्यामुळे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये असल्यामुळे त्यांचा वाचक वर्ग पण खूप मोठा आहे आणि तसंच जाहिरातदार आणि बाकी प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी वगैरे सगळ्यांचं सहकार्य खूप चांगलं असतं. बातम्यांचा दर्जा वस्तुनिष्ठ असतो. त्याच्यामुळे हा पेपर एवढा प्रदीर्घ काळ टिकून आहे. असंच यांची वाटचाल भरभराटीची राहो. पुढच्या वाटचालीस यांना जिल्हा माहिती कार्यालय धाराशिव यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी बांधकाम क्षेत्रात काम करत आहे. माझं नाव शिवाजी मुरलीधर पौळ. स्वतः मी इंजिनियर आहे आणि बांधकाम क्षेत्रात पाठीमागील तसं तर मी 30 वर्षापासून काम करत आहे, पण अगोदर बाहेर होतो आणि धाराशिवमध्ये करोनानंतर येऊन काहीतरी आपण करावं असं वाटलं म्हणून मी बांधकाम क्षेत्राशी स्वतःचे अपार्टमेंट स्कीम करून त्या थ्रू लोकांना रोजगार मिळावा हा उद्देशाने व आपलंही प्रगती व्हावी या उद्देशाने काम करत आहे. त्यानिमित्त माझी एकमत परिवाराने दखल घेऊन माझा सत्कार केला, पाठीवर एक प्रगतीची थाप मारली. त्याबद्दल एकमत परिवाराचे हार्दिक स्वागत व अभिनंदन. धन्यवाद.
थोडा. मी भागवत दादाराव राऊत, सरोजिनी संतोष राऊत यांचा सासरा, आणि सरोजिनी संतोष राऊत ह्या सामाजिक कार्यकर्ते आहेत, भाजपच्या उपाध्यक्ष आहेत, तालुका जिल्हा उपाध्यक्ष आहेत, आणि सामाजिक कार्य त्यांनी बरंच केलेलं आहे. आतापर्यंत 10,000 लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून घेऊन त्यांनी बिना पैशाचं लोकांना मदत केली. त्यांनी 10,000 लोकांच्या लाडक्या बहिणीचा कार्यक्रम त्यांनी करून दिला फुकट. पुन्हा 25,000 झाडं 2 वर्षामध्ये त्यांनी लागण केलेली आहे आमच्या भागात कळंब तालुक्यामध्ये. पुन्हा प्रत्येक शाळेवर विद्यार्थ्यांना पर्स आणि रजिस्टर्स त्यांनी 2-3 वर्षापासून वाटप करतायत. आता सध्या सुद्धा वह्या वाटप चालू आहे. पुन्हा दप्तर, सगळ्याला दप्तर, आणि आमच्या सुनबाईनं नायगावच्या काही मुली दत्तक घेतलेल्या आहेत, त्यांचं शिक्षणाचा पूर्ण खर्च त्या करतायत. पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी मंदिरं, त्याला फेवरेट ब्लॉक याची मदत करून स्वतःचे केलेले आहेत. असं सामाजिक काम करतात. कुणाचे आडले नडलेलं लग्नाला जातात, तिथं काही निधी कमी पडला भांडी पिंडी भरून घेऊन देतात. असं सामाजिक कार्य करण्याची त्यांची इच्छा आहे आणि ते करतात. त्याबद्दल एकमतनं त्यांना हा सन्मानात पुरस्कार दिलेला आहे. नमस्कार, माझं नाव पारस महावीर कंदले. वैद्यकीय क्षेत्रातील नीट UG परीक्षेमध्ये मी यश मिळवल्याबद्दल एकमत परिवाराने माझा सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो. नमस्कार, माझं नाव संगीता नवनाथ घोडके. मी 11/1/2008 पासून सहयोगिनी हा माझा शेतकरी महिला बचत गट 28/8/2009 साली स्थापन केला आहे. ह्या गटातल्या महिला अगोदर 50 रुपयाने बचत करत द्या, परंतु 50 रुपये प्रमाणे बचत करत आतापर्यंत त्यांनी 500 रुपयेपर्यंत बचत आणली, आणि त्या प्रत्येक गटातील महिलांनी आज उद्योजक बनलेले आहेत. त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या घरच्या मिस्टरांना किंवा त्या स्वतः उद्योगातून त्यांनी त्यांचा आर्थिक स्तर उंचावलेला आहे. एक महिला आज 35,000 ते 40,000 त्यांचा निव्वळ नफा कमवत आहेत. तर त्यांचं एकदम म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांचं प्रत्येकाची घरं अशी अगोदर साधीच होती, परंतु त्यांनी स्लॅबचे घरे किंवा मुलांना चांगल्या रोजगाराच्या संधी, एकही मुलगा त्यांचा सुशिक्षित बेकार नाही. प्रत्येकाने त्यांचा कुटुंबाचा आर्थिक स्तर, कुणी झेरॉक्स मशीन, कुणी शेती, कुणी मोठं वेल्डिंगचं दुकान, हार्डवेअरचं, किराणा दुकान, असं प्रत्येक महिलेचा काही ना काही व्यवसाय करून त्या सगळ्या सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभा आहेत आणि त्यांचं कुटुंब एकदम चांगल्या प्रकारे घडलेलं आहे. हा एक या 20 वर्षातला एकदम त्यांचा चांगल्या प्रकारचा बदल झालेला आहे. सर हां, मी दत्ता रमेश मनसुखे. एकमतने हा पुरस्कार 16 साजरी केलेला आहे. त्या पुरस्कारासाठी माझा छोटा बंधू भूम तालुक्यामध्ये तालुक्या स्तरावर पूर्ण 12 वर्षे सतत व्याख्यानमाला कार्यक्रम आयोजित करीत आहे. त्या कार्यक्रमासाठी जो त्यांना लोकमत कडून जो पुरस्कार मिळाला आहे, तो इथं काही अडचणीनुसार त्याच्या कंपनीनुसार उपस्थित न राहिल्यामुळे तो मी त्याचा स्वीकार एकमततर्फे स्वीकारला आहे, सत्कार स्वीकारलेला आहे. तरी सहकुटुंबातर्फे एकमतच्या मी परिवारातर्फे हार्दिक स्वागत करत आहे. ओके, धन्यवाद. नमस्कार, मी गुटे हरिकेश विलासराव, ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती धाराशिव. मी सध्या ग्रामपंचायत कार्यालय खेड येथे कार्यरत आहे. मी शासकीय सेवेमध्ये 30 सप्टेंबर 2005 मध्ये रुजू झालो आहे आणि त्याच्यानंतर मी विविध ग्रामपंचायतमध्ये काम केलेलं आहे. आता सध्या माझ्याकडे ग्रामपंचायत कार्यालय खेड आहे. खेड येथे मी सन 2023 मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये जो पुरस्कार मिळाला त्यामध्ये सक्रिय नोंद घेऊन 30,000 रुपये बक्षीस मिळालेलं आहे. 2024 मध्ये अटल भूजल योजनेअंतर्गत 50 लक्ष रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे आणि त्याच्यानंतर 2025 मध्ये जल अभियान अंतर्गत 5 लक्ष रुपयाचं ग्रामपंचायत खेडला बक्षीस मिळालेलं आहे. लगातार 3 वर्षांमध्ये 3 बक्षीस ग्रामपंचायत कार्यालय खेड येथे मिळालेले आहेत. या कामाबद्दल आज माझा एकमत परिवारातर्फे सत्कार सन्मान करण्यात आला, त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद एकमत परिवार. आज पुरोगामी विचाराचे एकमत दैनिक वर्तमानपत्राच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त माझा शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे. जवळजवळ 20 वर्ष आज या क्षेत्रामध्ये मी काम करतोय आणि माझं असं एक मत आहे की हा सन्मान केलेल्या कार्याची पावती नसून पुढील कामासाठी एक प्रेरणा पण आहे. मी शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये स्कॉलरशिप, नवोदय यासारख्या क्षेत्रामध्ये काम करत असताना
एकमत परिवारानं माझ्या कार्याची दखल घेतली आणि मला सन्मानित केलं, त्याबद्दल या वर्धापन दिनानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझा सन्मान केला त्याबद्दल मनापासून आभार मानतो. धन्यवाद. माझं नाव भरत सिद्धप्पा गाडेकर. माझं शैक्षणिक कार्य जन्मापासून ते आत्तापर्यंतचं एक आश्रमशाळेतलं एक मेंढपाळाचा मुलगा होतो, तर मी एक आश्रमशाळेत शिकून पुण्यामधील SP कॉलेजमध्ये एक प्रोफेसर म्हणून आज कार्यरत आहे. एकमतने या कार्याचं दखल घेऊन माझं कौतुक सन्मान सोहळा या ठिकाणी करण्यात आला, त्याबद्दल मी एकमतचं आणि सर्व परिवाराचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो. आज एकमतचा वर्धापन दिन मला चांगलं आठवतं आहे. बघता बघता 35 वर्ष निर्भीडपणाने आज आपला हा पत्र 35व्या वर्षात वर्धापन दिन करत आहे. मी धाराशिवकरांच्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या एकमत परिवाराला हार्दिक शुभेच्छा देत आहे. आपल्या लोकशाहीत हा चौथा स्तंभ आहे. गेले 35 वर्ष सगळ्या क्षेत्रात निर्भीडपणे लोकांच्या अडीअडचणीत मांडण्यात हा अग्रेसर राहिलेला आहे. पुढील वाटचालीस माझ्या या एकमतला हार्दिक शुभेच्छा. रामदास सुभाषराव कोळगे, मुक्काम पोस्ट रुईबर, तालुका जिल्हा धाराशिव. दैनिक एकमतनी 35वा वर्धापन दिन साजरा करत असताना गेल्या 1991 पासून ते अद्यापर्यंतच्या काळामध्ये धाराशिव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या अडीअडचणी असतील, जे प्रश्न असतील, गोरगरीब सर्वसामान्य जनता असं संबोधून त्यांचं काम चालू आहे. आणि दैनिक एकमतच्या माध्यमामधून जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये, जिल्ह्याच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान देण्याचं काम दैनिक एकमतने केलेलं आहे आणि ते असंच करत राहावं. कारण या बातम्यामुळं आपल्याला एक चांगल्या प्रकारचा उलगडा होऊ शकतो, जिल्ह्याचा विकास होऊ शकतो. आणि बातम्या आपल्या विरोधात आले म्हणून कुणीही कचरायचं नाही किंवा त्यांना कुणीही त्यांच्या अंगावर जायचं नाही. कारण बातम्या छापणं, बातम्या येणं, हे देणं हे त्यांचं काम आहे आणि त्याच्यामुळं आपल्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम या बातमीमुळे होऊ शकतं. हा एक संदेश मी धाराशिव जिल्हावासियांना देतो.